सर्व देवांची देवा प्रस्तुत महाशिवरात्रीचा पवित्र काळ या निमित्तानं आयोजित अखंड शिवनाम सप्ताह सप्ताहाचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे, 25वे वर्ष आणि आजचा प्रसादाचा दिवस आहे आणि राशींमध्ये प्रसाद वेळेतच होतो याची मला जाणीव आहे. येतानाच मी घड्याळ बघून आलोय. जसं प्रसाद वेळेत करतो तशी साधना सुद्धा वेळेतच करायला पाहिजे. माणसाच्या जीवनामध्ये नियम असावा, संकल्प असावा. नियमाला खूप महत्व आहे. जो व्यक्ती नियम करतो देवाच्या अगोदर त्याला नमस्कार केला जातो. जसा लौकिक उपचारांचा नियम तुम्ही करता तसा काही साधनेचा सुद्धा नियम असायला पाहिजे. आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये साधना प्राप्त होते त्याला प्रत्यक्ष येऊन भगवंत आशीर्वाद करतात. प्रसादाच्या माध्यमातून नेमकं आपल्याला काय करायचं आहे, नेमकं आपल्याला काय स्वीकारायचा. प्रसाद याचा अर्थ फक्त अन्नाचा प्रसाद नाही. काही लोकांना वाटतं प्रसाद म्हणजे महाप्रसाद, अन्नप्रसाद. अन्नप्रसाद तर हवाच, पण अन्नप्रसादाच्या पेक्षाही अधिक ज्या मार्गदर्शनानं आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे असा आशीर्वाद रूपी प्रसाद आपल्याला हवा आहे. भगवद्गीतेनं सांगितलं प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रसादाची प्राप्ती होते त्या व्यक्तीच्या जीवनातलं दुःख नाहीस होतं. म्हणजे काय होतं, समाप्त होतं का नाही, त्या व्यक्तीची त्या दुःखाकडे बघण्याची दृष्टी बदलून जाते. प्रसाद काय करतो, प्रसाद आपल्या दृष्टीच परिवर्तन करतो. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये त्यांना त्रास झाला नाही, दुःख झालं नाही असं नाही. पुष्कळ दुःख झालं तरी सुद्धा त्या दुःखाला त्यांनी दुःख कधी समजलंच नाही. म्हणजे भगवंताच्या साधनेच्या माध्यमातून काय मिळत असेल तर आपल्याला साधनेच्या माध्यमातून धैर्य प्राप्त होतं. धैर्य साधनेच्या माध्यमातून आपल्याला धैर्य मिळतं आणि ते धैर्य मिळवण्यासाठी साधना. लोकांना वाटतं वकील साहेब लोक साधना सुरू करतात आणि लोकांना वाटतं जरा पैसे जास्त मिळाले म्हणजे अध्यात्म चांगलं आहे. पैसे भरपूर मिळाले, घर चांगलं घेतले, आणखी विवाह वगैरे झाला, लोकांना वाटतं देवाची कृपा झाली. पण प्रत्यक्ष आपल्यावरती, कारण जिथं द्वैत आलं तिथं दुःख आहे. तुम्ही एकटे आहात, आपण काय म्हणतो, एकला जीव सदा शिव. एकला जीव किती लग्न करा, मुलं होऊ द्या, घर परिवार असू द्या, पण आपण मन काय म्हणतो, एकला जीव सदा शिव. म्हणजे एकटेपणातच सुख आहे. द्वैत आलं, दोघे आले, क्षणिक सुख आहे. ऐहिके क्षणिके सौख्ये पुत्र दारादि संभवे. हे सगळं क्षणिक आहे. तुम्ही म्हणाल महाराज तुमचं आपलं बरं आहे, तुम्ही सांगताय ते पण खरं आहे, पण सोडू नाही शकत. आणि आम्ही तुम्हाला सोडा म्हणतच नाही, कारण संतांनी सांगितलं आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ साधावा विवेक. विवेक परमार्थ साधायचा असेल तर पहिल्यांदा प्रपंच चांगला पाहिजे. म्हणजे ज्याच्या प्रपंचातल्या आशा आकांक्षा पूर्ण होतील तोच परमार्थाकडे
आपली माय, घरात आपली पत्नी अशी पाहिजे की तुम्ही शिंगणापूरला निघालात, तुम्ही पंढरपूरला निघालात, काशीला निघालात तर बिंदास जा अशी म्हणणारी पाहिजे. नाहीतर जातानाच किटकिट सुरू केली तर ती यात्रा निष्फळ होते. कारण मग त्याचं चित्त त्या यात्रेत लागत नाही, त्याचं चित्त सगळं घराकडे असत. आता आपला मनोज भारी आहे, महिन्याला 2-2 यात्रा असतात. एक दक्षिण एक उत्तर. दक्षिण उत्तर यात्रा असते. एक रामेश्वर, एक काशी आणि आजूबाजूच्या परिसरातील 50-100 लोकांना घेऊन यात्रा होते. यात्रा म्हणलं की असुविधा आहे. जीवन ही सुद्धा एक यात्रा आहे आणि जीवनामध्ये आपला संघर्ष आहे म्हणून आपण गडबडून जायची काय आवश्यकता नाही आहे. संघर्ष कोणाला चुकला? प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये संघर्ष आहे. काही महिलांना एक सवय असते, पहा मी म्हणून टिकली, नाहीतर दुसरी केलीच असते म्हणतात. मी म्हणून सहन केला, संयम. म्हणजे हे एक, पण हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. भगवंताची साधना, भगवंताची उपासना. बघा आम्ही तर लोकांना सांगतो की तुम्ही अध्यात्म, उपासना, जप तप किती करता, याही पेक्षा तुम्ही माणसाशी माणसासारखं वागता की नाही पहिलं महत्वाचं आहे. कारण भरपूर माळा गळ्यामध्ये घातल्या आणि जर मुंह में राम बगल में छोरी अशी भावना असेल तर त्या अध्यात्माला, त्या आडंबराला काही उपयोग नाही आहे. तुम्ही किती जरी भगवंताला ते बेलपान, फूल, भस्म अर्पण करीत राहाल तरी सुद्धा ते भगवंतापर्यंत पोहोचणार नाही. एक भक्त माझ्याकडे आला आणि तो म्हणू लागला, महाराज बिल्वपत्राच्या अष्टकामध्ये म्हणतात काय, त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रियायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम. एक बेलपान देवाला अर्पण केलं तर काय होतं? त्रिजन्म पाप संहारम. एक बेलपान अर्पण केलं तर 3 जन्माचं पाप नाहीच होतं. मग त्याला अशी 108 नामावली कशासाठी करायची? एवढी झाडांची नास कशासाठी करायची? मी म्हणलं 3 जन्मांचं असं केल्यावरती पाप नाहीच होणार आहे का? बघा देवाला एक बिल्वपत्र अर्पण करताना पहिला संकल्प आहे की हे भगवंता, आतापर्यंत माझ्याकडून जे पाप झालं असेल त्याचा पश्चाताप म्हणून आणि इथून पुढे माझ्याकडून कोणत्याही प्रकारचं पाप होऊ नये म्हणून मी तुला बेलपान अर्पण करत आहे. अशी भावना ठेवून ज्या वेळेला देवाला ते बेलपान अर्पण कराल त्यावेळेला ते देवापर्यंत पोहोचणार आहे. ना की आज पाप केलं, संध्याकाळी बेल व्हायला, उद्या सकाळी परत पापाला सुरुवात झाली, परत बेलपान. असं किती जरी वेळेला केला पश्चाताप पुन्हा 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 करून सुद्धा तुम्ही मुक्त नाही होत. ती सायुज्यता मिळत नाही, ती मुक्तता प्राप्त होत नाही. ती होण्यासाठी पश्चाताप दग्ध अवस्था झाल्यानंतर पुन्हा मी करणार नाही. व्यसन करणारा माणूस, एखादा व्यसनी व्यक्ती असतो, अनेक वेळेला संकल्प करतो तो, अनेक वेळेला त्या व्यसनाच कशाला, चहाचं व्यसन. आपण काय म्हणतो, आता आजपासून चहा प्यायचा नाही आणि नेमका जर चहा आला तर म्हणतात एवढी वेळ होती नंतरच्या वेळेला. म्हणजे आपल्याला या गोष्टींचं व्यसन लागलं. जसं तुम्हाला बाकीच्या गोष्टींचं व्यसन लागतं तसं भगवंताच्या नावाचं व्यसन लागलं तर काय वाईट आहे? भगवान शिव तो एक अलगही नशा आहे. लोक भगवंताच्या नावाखाली, भगवान शिवाच्या नावाखाली एवढं व्यसन करतात. कोणी भांग पित, कोणी गांजा ओढत. वास्तविकता याचे उल्लेख कुठं आले नाही, पण लोक अशी काय म्हणतात. मी म्हणलं भगवंतानं विष सुद्धा पिलं होतं तो पण बर
चालेल का? गुरु नानकांच्याकडे एक व्यक्ती गेला आणि नानकजींना म्हणला, साहब जी मदिरा में तो बहुत नशा है. गुरु नानक जी म्हणले, लेके आओ. तो शिष्य घेऊन आला आणि भरपूर नशा आहे म्हणल्यानंतर मग ते घेऊन आले. ते ग्लास मध्ये ओतलं, ते तोंडात घ्यायचे, थुंकून द्यायचे, तोंडात घ्यायचे, थुंकून द्यायचे. पूर्ण बॉटल समाप्त झाली आणि गुरु नानकजी म्हणू लागले, का नशा? त्यावेळेला तो शिष्य म्हणतो, साहब जी इसको पीने का तरीका आना चाहिए, पीने का तरीका आना चाहिए. आणि मग तो सांगतो की ते तोंडात घ्यायचं आणि थुंकायचं नाही, तोंडात घ्यायचं नाही, आत घ्यायचं, म्हणजे नशा येते. गुरु नानक जी म्हटले, मैं भी तो यही कह रहा हूँ, भगवान के नाम में भी नशा है. मुख में ही जप करोगे तो नहीं आएगा, उसको भी अंदर उतारना पड़ेगा. शिव बाकीच्या नशा लावणारी लोक भरपूर मिळतात. काय झाले का, छोट्या बाळाला खोकला होता आणि खोकला होता म्हणून त्याच्या आईला कोणीतरी उपाय सांगितला. म्हणले ते मिलिटरीतली असते ना रम, बाकीच्या सगळ्या औषधांपेक्षा प्रभावी औषध आहे आणि म्हणून तुम्ही त्याला दररोज एक टोपण बरं. अहो, ज्याला टोपणानं द्यायला सुरुवात केली तो गलासानं प्यायला लागला. शिव म्हणजे कोणतं व्यसन, कोणती सवय आपण लावून घ्यायची आपल्यावरती आहे. आणि यामध्ये आपल्या आई वडिलांचे संस्कार फार कामी असतात. आई वडिलांच्या संस्कारानं माणूस घडतो आणि म्हणून पहिल्यांदा आई वडिलांवर संस्कार झाला की नाही हे पण पाहावं लागतं. तुकाराम महाराजांनी सांगितलं, शुद्ध बीजापोटी फळे. परवाचा वकील साहेब इतका मोठा वाद सुरू झालाय की बीज निर्माण करायचं, शुद्ध बीज जर निर्माण करायचं असेल तर माझे बापे वेळ म्हणतात ना, साधी आली. हे सुद्धा तुमची साधना आहे. चांगलं मूल जन्माला घालणं, त्याच्यावरती संस्कार करणं, याच्यासाठी पहिल्यांदा आई वडिलांनी वेळा सांभाळाव्या लागतात. आणि हे आम्ही सांगतोय म्हणून नाही, ग्रंथांचं प्रमाण आहे, ग्रंथांची प्रमाण आहे. हिंदू धर्मशास्त्र इतकं प्रगल्भ आहे, इतकं विशाल आहे की एवढ्या प्रगल्भ शास्त्रामध्ये माणसानं कशा पद्धतीनं उठल्यापासून झोपेपर्यंत, नाही जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत कशा पद्धतीनं वागावं सांगितलेलं आहे. आता काही दिवसाने उठतात, काही ग्रंथांचा अभ्यास नाही, संतांचा अभ्यास नाही, धर्माचा अभ्यास नाही, संस्कृतीचा अभ्यास नाही आणि ती लोक आपल्याकडे बोट करून सांगत असतात, असं झालं पाहिजे आणि तसं झालं पाहिजे. अभ्यास नाही आहे. संतांनी आम्हाला त्याची जिवंतता दाखवली, संतांनी आम्हाला त्यातलं सामर्थ्य दाखवलं. आणि म्हणून जो माणूस संस्कारांमधून निर्माण होतो त्याचं जीवन चांगल्या पद्धतीने घडतं. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये ज्या वेळेला परदेशात आपल्या भारत देशाबद्दल चिंतन केलं जातं, विचार केला जातो, त्यावेळेला दोन गोष्टी प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतात. एक म्हणजे या भारतातली कुटुंब पद्धती, ती एकत्र कुटुंब पद्धती आहे. एकत्र कुटुंब पद्धती आणि दुसरा महत्वाचा भाग गुरु आणि शिष्य परंपरा. या दोनच गोष्टीमुळे भारताला आज ती एकत्र कुटुंब पद्धती कुठेतरी विस्कळीत व्हायला लागली. याच्यामध्ये कुठेतरी असमानता निर्माण व्हायला लागली. मी अनेक वेळेला कथा सांगतो की दोन भावांची, दोघे जण भाऊ, 50 एकर ऊसाची शेती, 50 एकर ऊस शेतामध्ये सकाळची वेळ,
दोघे जण भाऊ, मोठा भाऊ शेताकडे जात होता आणि तो शेताकडे जात असताना त्याचा छोट्या भावाचं जे छोटं बाळ होतं दारात खेळत होतं. त्यावेळेला त्यानं त्याच्या काकाला म्हणू लागला, काका काका शेताकडे निघाला तर येताना ऊस घेऊन या. ऊस घेऊन या म्हणल्यानंतर मग शेतातली कामं आटोपल्यानंतर तो लहान भावाच्या बाळांना सांगितलंय म्हणल्यानंतर तो ऊस घेतला आणि ऊस घेऊन आला. येत असताना दारात दोन बाळ खेळत होती, त्याचं बाळ आणि त्याच्या भावाचं बाळ. दोन्ही बाळ खेळत होती, हातामध्ये ऊस आहे. त्या ऊसाचे दोन भाग केले. एका हातामध्ये उजव्या हातात 4 कंड्याचा ऊस, डाव्या हातात 5 कंड्याचा ऊस. घेत 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 दारापर्यंत आला. उजव्या हातामध्ये 4 कांड्याचा ऊस होता आणि डाव्या हातात 5 कांड्याचा. उजव्या हाताच्या बाजूने त्याचं स्वतःच बाळ पडत आलं, डाव्या हाताच्या बाजूने त्याच्या भावाचं बाळ पडत आलं. प्रश्न होता एका कांड्याचा. शेती होती 50 एकर. मनामध्ये कुठेतरी असमानता निर्माण झाली, ममत्व निर्माण झालं, मोह निर्माण झाला की आपल्या बाळाला थोडस जास्त मिळालं पाहिजे. हाताची कात्री केली, 5 कांड्याचा ऊस आपल्या बाळाला दिला, 4 कांड्याचा ऊस भावाच्या बाळाला दिला. हे सगळा प्रसंग घडला. त्या बाळांना काही कळत नव्हतं. त्याने ऊस घेतला, निघून गेले. हे सगळं दृश्य वरच्या मजल्यावरून त्याचा छोटा भाऊ पाहत होता. त्याने हे पाहिल्यानंतर तो खाली पडत आला आणि दादाला म्हणू लागला, दादा आता आपल्याला एकत्र राहायचं नाही, कारण तुझे हात नाथ स्वरूप होते ते आता राहिले नाही. आता तुझ्या हाताची कात्री झालेली आहे आणि आपल्याला आता एकत्र राहायचं नाही. कशामुळं? असमानता. आणि ती असमानता झाल्यामुळं आपली एकत्र कुटुंब पद्धती विस्कळीत व्हायला लागली. अहो तुम्ही एकत्र आहात, तुमची शक्ती आहे. ही 5 बोट एकत्र आली तर एखाद्याला मारू सुद्धा शकतात, एखाद्याला खेचू सुद्धा शकतात, एखाद्याला शासन करायचं तर शासन सुद्धा करू शकतात. पण जर प्रत्येक बोट वेगवेगळं लढायचं म्हणलं तर नाही, ती शक्ती ते सामर्थ्य निर्माण होत नाही. आणि हेच आपल्याला कळत नाही. आजच्या घडीला आपल्या शत्रूंची संख्या जास्त नाही, आपल्या घरातच शत्रू निर्माण व्हायला लागले. बाहेर जायची गरजच नाही. शिवहर आपल्याला बाहेर जायची आवश्यकताच नाही. आपले शत्रू आपल्या अवतीभोवती आहे. नाही नाही आपल्यातलेच आहे. आपल्या भावाला खाली खेचण्यासाठी आपण शक्ती खर्च करतो. म्हणजे अशी अवस्था ही असमानतेची अवस्था आहे. आणि म्हणून जर या असमानतेला जर आपल्याला दूर करायचं असेल तर विवेक विचार करणं आवश्यक आहे. आणि ती वैचारिक भावना निर्माण करण्यासाठी तो विचार, ती विचारांची शुद्धता निर्माण होण्यासाठी पूर्व पुण्य असावी लागते, पूर्वजांचा संस्कार असावा लागतो. कारण हे संस्कारांना प्राप्त होतं, हे कुठून विकत नाही आणता येत. आणि म्हणून जर त्या विचारांचा वारसा आपल्याला चालवायचा असेल, ते विचार जर आपल्याला अंगीकारायचे असेल तर आपल्या परंपरेची, आपल्या संस्कृतीची धारणा आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि म्हणून संतांनी आपल्याला सांगितलं की आहारापासून विहारापर्यंत, आहाराला फार महत्व दिलं. आहार शास्त्रामध्ये कालच एक मेसेज आला होता मला आणि त्याच्यावरती लिहिलं होतं उपवासाचं दिवसभराचं नियोजन. ते म्हणले 7 वाजता उठलं की थोडस ग्लासभर दूध प्यावं, 8 वाजता थोडीशी भगर खावे, 9 वाजता थोडासा वडा वगैरे खावा, असं दिवसभराचं संध्याकाळपर्यंत दिलं. आणि ज्यांना कोणाला म्हणजे आहार जरा कमीच वाटत असेल तर त्यांनी दर अर्ध्या तासाने लिंबू पाणी प्यावं. म्हणजे अलीकडं उपवास आणि त्या उपवासाच्या प्रतीची भावना, त्याच्या पाठीमागचं तत्व. बघा जो व्यक्ती उपवास करतो, उपवास करणाऱ्याला पहिला नियम आहे सूर्योदयाच्या पूर्वी उठावे. उपवास करणाऱ्या व्यक्तीला पहिला नियम सांगितला की त्यांना सूर्योदयाच्या पूर्वी
सूर्योदयाच्या पूर्वी उठून प्रातर्विधी झाल्यानंतर देवाची साधना करावी. मी अनेक ठिकाणी सोमवार उद्यापनाच्या निमित्तानं गेलो. अनेक माई माऊल्या उपवास करतात. म्हणजे विशेष करून चांगला पती मिळावा याच्यासाठी कोणाची उपासना करतात? कोणासाठी? कोणाचा? देवा शिवाची उपासना केली जाते. चांगला पती मिळावा. कारण भगवान शिव यांनी पाय दाबून घेतलेला फोटो कुठे मिळतो का? भगवान शिवानी पार्वती मातेकडून पाय दाबून घेतले? नाही. भगवान शिवानी भगवतीला अर्धनारी नटेश्वर सिद्धांताप्रमाणे जे अद्वैत रूप धारण केलं तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा. शिव म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस साधारण दिवस नाही. या दिवसामध्ये जेवढी साधना वाढेल, जेवढं नामस्मरण वाढेल. मी सोमवार उद्यापनाच्या निमित्तानं काही उद्यापनाच्या विधीला गेलो आणि पाहिलं 100 महिला उद्यापनाला बसल्या होत्या. उद्यापनाचा मूळ अर्थ असतो की आपण एवढे वर्ष 12 वर्षातून एकदा एका व्रताचं उद्यापन करावं असा नियम आहे. म्हणजे त्या 12 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा अपराध चुकून एखादा उपवास मोडला गेला असेल तर त्याचा कुठलाही अपराध आपल्याला लागू नये म्हणून त्याचं उद्यापन केलं जातं. मग मी त्या 100 महिला बसल्या होत्या आणि आम्ही प्रवचनासाठी गेलो होतो. गेल्यानंतर मी प्रश्न केला की तुम्ही एवढ्या 100 महिला 12 वर्ष झालं सोमवारचा उपवास करत आहात, फार चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही उपवास ज्या दिवशी तुमचा उपवास आहे त्या दिवशी देवाचं नाव किती वेळा घेतलं? उपवासाच्या दिवशी मुख्य नाही. उपवास शब्दाचा अर्थ काय म्हणतात? उपसमीपे वास यश उपवास. भगवंताच्या सानिध्यामध्ये राहण्याचा दिवस किंवा भगवंताच्या चिंतनामध्ये राहण्याचा दिवस म्हणजे उपवास. नैष्टिक ब्रह्मचर्य पूर्वक आपण तो दिवस घालवला पाहिजे. मग आता मी त्यांना विचारलं, तुम्ही एवढे सगळेजण उपवास करत आहात तर मग तुम्ही जपही करत असाल? तर 5 महिलांनी हात वरती केले की आम्ही सोमवारचा उपवास आणि 1008 वेळेला जप करतो. मी म्हटलं मग बाकीचे कशाचा उपवास करतात? पदार्थांचा. शिवहर. काही लोक तर अशी झालेली आहेत की आहारातला बदल म्हणजे उपवास, बस बाकी काय नाही. मग ते दर्शनला आले नाही आले काय नाही बाबा, म्हणजे त्यांना फक्त पदार्थांचा बदल झाला बस. साबुदाण्याचे वडे मिळाले, बटाट्याची भाजी मिळाली. अहो हे जर पदार्थ पाहिले, शाबू, तुम्ही शाबू खाता, साबुदाणा आता म्हणजे एक प्रकारचं ते कंद आहे, त्याच्या माध्यमातून ते बनवलं जात असं म्हणतात. पण ते पचायला फार जड. साबुदाणा पचायला फार जड आहे. मला आश्चर्य वाटतं की पचायला जड असणारे पदार्थ उपवासाला का सांगितले बरं? तुम्ही एकदा साबुदाणा खाल्ला की 3 दिवस तुमचा पोटातून साबुदाणा बाहेर येत, तो चिकटूनच बसतो आतड्यांना. आणि जर साबुदाणा कसा तयार करतात हे पाहिलं तर तुम्ही साबुदाणाच खायचं सोडून द्या. सालेम नावाचा परिसर आहे आंध्र प्रदेशच्या बॉर्डरला. म्हणजे अशा काही विहिरी काढल्या जाते, त्या लोकांचा व्यवसायच तो आहे. ते कंद तोडून आणतात त्या विहिरींमध्ये. आता नवीन जरा सुविधा झाल्या, मशिनरी आल्या, मग त्या मोठ्या मोठ्या कायलीमध्ये ते कंद टाकलं जातं, ते थोडस भिजवत ठेवलं जातं आणि नंतर मशीनवर ते शाबू गोळून बारीक 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 शाबू आपल्याकडे येतात. बटाटा हा सुद्धा पचायला जड. म्हणजे उपवासाच्या दिवशी तुम्ही जे पदार्थ खाता, मुळात नियम असा आहे की उपवासाला अल्पहारी, अल्पाहार, एकदम अत्यल्प खावं. नाही तर भगवान शिवाची आराधना करायची असेल तर काय म्हणतो आपण? उपवास निर्जल केला पाहिजे.
निर्जल नाही मग खडे साखरेचा केलं पाहिजे, नाही खडे साखरेचा मग षोडश सोमवाराप्रमाणे चुरम्याचा उपवास केला पाहिजे असं म्हणतात. 3 भाग करावे, 1 भाग स्वामीला, 1 भाग आपल्याला, 1 भाग भक्तांना, अशा पद्धतीनं. जर अशा पद्धतीचा उपवास तुम्ही करत नसाल तर त्या उपवासाचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणजे सोमवार तुम्ही आहार केला नाही, पण जर भगवंताचं सानिध्य त्याला मिळत नसेल तर त्या उपवासाला काही महत्वच उरत नाही आहे. ज्या भगवंतासाठी तुम्ही उपवास केलात त्या भगवंताची कृपा आपल्यावरती होत नाही. याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, तुमचं मन काय म्हणतं, आज माझा उपवास आहे, आज माझा उपवास आहे, म्हणजे मनाला संदेश दिला पण तोंडाला म्हणजे मनाला संदेश आहे की माझा उपवास आहे, पण प्रत्यक्षामध्ये तुम्ही दररोज खाता त्याच्यापेक्षा जास्त खाल्लेलं असतं. म्हणजे जेवढ्या कॅलरीज आपल्या शरीराला ज्या पाहिजे 1400 पासून ते 2000 पर्यंत एवढं सगळं व्यवस्थित पोहोचलेलं आहे तरी सुद्धा नाही. आणि मग काय होतं बघा, ज्या दिवशी तुमचा उपवास असेल तुम्ही स्वतःचं ऑब्झर्वेशन करा, स्वतःचं थोडं चिकित्सा करा. ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी उपवास कर्त्याला लवकर क्रोध येतो, शरीर लवकर तप्त होतं, गरम होतं. मुळात शरीराला तप्त करण्याचं साधन म्हणजे उपवास आहे. शरीरातल्या पेशींनी आक्रमण केलं पाहिजे की तप्त झालं पाहिजे, कारण त्या तप्त झालेल्या तपामध्ये रूपांतर होतं. त्या तप्त झाल्यानंतर त्याचं रूपांतरण तपामध्ये होतं. याच्यासाठी काय करायला पाहिजे, याच्यासाठी देवाचं नाव घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण एकदा देवाचं नाव घ्या, शिव माझा 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 जे शरीर तुमचं तप्त होतंय त्या तप्त झालेल्या शरीराला जर शांत करायचं असेल तर 5-10 मिनिटं आपण जप केला पाहिजे. कारण उपवासाच्या दिवशीची साधना तुमची घडतीये, त्याचं रूपांतरण तपामध्ये होत आहे. हे तपामध्ये झालेलं रूपांतरण तुम्हाला तुमच्या जीवनाला सार्थक बनवण्यासाठी सहाय्यक ठरत आहे. उपवास कशासाठी करावा, आपण जे पदार्थांमध्ये आसक्त झालोय, वेगवेगळ्या बाह्य गोष्टींमुळे आपलं मन जे भरकटत आहे त्या बाहेर भरकटत जाणाऱ्या मनाला आपल्याला उपदेश करायचा आहे की हा संसार आपल्याला उपयोगाचा नाही. याच्यासाठी कोणताही उपवास, कोणतंही जप साधना सुरू करताना त्याला गुरु वाक्यम प्रमाणे म्हटलं जातं. की कुठलीही साधना करायची असेल तर गुरुच्या जवळ जाऊन गुरुच्या चरणाशी बसून विनम्रपूर्वक तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति च ते ज्ञानं ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. ज्या पद्धतीनं परिप्रश्नपूर्वक विनम्रतापूर्वक गुरूंना आपण विचारलं आणि गुरुजी आज्ञा करतात, जे प्रमाण सांगतात, तेव्हा हा उपवास तू कर. आणि त्यावेळेला तुम्ही जर सुरू केला तर
तर खऱ्या अर्थानं त्याचं रूपांतरण साधनेमध्ये होतं. नाहीतर बरीच व्रत आहे, अनेक व्रत आहे, आम्हाला वाटलं म्हणून मी आपलं सुरू केलं, असं नाही झालं. साधना करण्यासाठी सुद्धा गुरुची आवश्यकता आहे. एक प्रकारे तो गुरुचा प्रसाद आहे आणि तो जर प्राप्त केला तर आपल्याला विशेषता प्राप्त होते. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपल्या घरात सुद्धा आपल्याला प्रसाद करता येतो. पूर्वी काळी अन्नावर सुद्धा संस्कार करून अन्न दिलं जायचं, जात्यावरती दळण दळलं जायचं, चांगली गीतं गायली जायची. माय माऊल्या म्हणजे चांगल्या पद्धतीनं चांगले त्यांचे हात बीत तब्येत चांगली असायची. अलीकडच्या काळामध्ये 20 वर्ष 22 वर्ष 25 वर्षाची माय झाली, लगेच तिचे पाय दुखायला लागतात, कंबर दुखायला लागते, यजबी कमी होतो. म्हणजे शरीराला तरी काम कमी आहे. 4 भांडी घासली, 4 कपडे, ते पण आता धुवायचं शिल्लक राहिलंच नाही. मशीन आले, नाहीतर एखादी काम करणारी बाईच लावून टाकतो आपण. म्हणजे अन्नावर संस्कार केला जायचा आणि मग ते अन्न दिलं जायचं. जैसे खाओगे अन्न वैसे बोलेगा मन, जैसे पियोगे पानी वैसे बोलेगी वाणी. अन्न शुद्ध खावं, अन्न शुद्ध्यात सत्व शुद्धी म्हणतात. अन्न शुद्ध खाल्लं पाहिजे. काय खावं काय खाऊ नये हा धर्मशास्त्रानं आपल्याला विचार सांगितला. पण शुद्ध शाकाहारी राहावं. जिभेचे चोचले जेवढे पुरवाल तेवढे कमीच आहे. अहो आता कोरोना आला कशामुळे आला माहितीये का तुम्हाला? वटबागड खाल्ली, वटबागड. एवढे रोग आले. इबोला झाला, मधल्या काळात स्वाईन फ्लू येऊन गेला आणि आता कोरोना आला. कोरोना की कोरोना काहीतरी आहे. वटबागड म्हणजे त्या चायनीज लोकांनी त्या वुहान प्रांतामध्ये म्हणजे त्यांनी काय सोडलेलंच नाही काय खायचं. म्हणजे तुम्ही जे जे इकडे टाळता कदाचित येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासारखं आपण लवकर रोगी होण्याची ही चिन्ह आहे. प्रत्येक वेळेला निसर्ग आपल्याला जाणीव करून देतोय
की निसर्गाच्या पुढे तुम्ही नाही जाऊ शकत. निसर्गाला समरूप आपण वागलं पाहिजे. निसर्ग बदलतोय, याचा अर्थ आपण निसर्गाची हानी करतोय. अमेरिका प्रांतामध्ये एका माणसाच्या मागे जवळजवळ 2800 ते 3000 झाडं आपल्याला बघायला मिळतात आणि भारतामध्ये एका माणसाच्या मागे 27 झाडं आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे आपण जे प्रदूषण निर्माण करतोय एवढंच नाही तर अलीकडच्या काळात विकासाच्या नावाखाली चांगली मोठी मोठी झाडं तोडली जातात. मध्ये आऱ्यामध्ये मुंबई पवईच्या परिसरात जवळजवळ 3-4 हजार जी हजारो वर्षांची झाडं आहेत ती तोडली गेली. काही जण म्हणले नाही आम्ही 10,000 झाडं लावली. मी म्हटलं अहो 10,000 जरी झाडं लावली असली तरी एवढी मोठी मोठी झाडं निर्माण व्हायला 1000 वर्ष गेली. ही एवढी करंगली एवढी झाडं लावून होणार का? म्हणजे अशा पद्धतीच्या निसर्गाचा आपल्याकडून ऱ्हास व्हायला लागला. एवढंच नाही तर आपल्या दिनचर्येचा आपला ऱ्हास व्हायला लागला. उठायची वेळ नाही, झोपायची वेळ नाही, प्रवासाची वेळ नाही. आणि या सगळ्याचा परिणाम बघा, ज्या घरामध्ये माय माऊलींना चांगल्या पद्धतीचा प्रसाद बनवावा. मी अनेक वेळेला सांगतो की तुम्हाला प्रसाद बनवताना काही नियम पाळायचे आहेत. आंघोळ करूनच जेवण बनवायचं, पहिला नियम आंघोळ करूनच. दुसरा नियम चप्पल घालून जेवण बनवायचं नाही, चप्पल घालून बनवायचं नाही. कारण जे अन्न पवित्र तुमचं बनवलेलं अन्न एखादा व्यक्ती खातो त्यावेळेला त्याच्या मनात सुद्धा पवित्र भाव निर्माण झाला पाहिजे. आणि तो पवित्र भाव जर निर्माण झाला तर अंतःकरण शुद्ध होतं. बघा, एखादा व्यक्ती त्याला आपण चांगलं भोजन दिलं, प्रसाद दिला, तो काय म्हणतो, बास तृप्त झालो. जेवणानंतरची तृप्ती झाली की तो काय म्हणतो, आता तुझं सोनं दिलं तरी, आता तुझं सोनं दिलं तरी मला नको. म्हणजे अन्न शरीराला तृप्त करतंय. म्हणजे ती तृप्ती जी आहे ती क्षणिक तृप्ती आहे. पण संतांच्या माध्यमातून जो प्रसाद आपल्याला मिळतो तो प्रसाद मात्र तुमच्या अंतःकरणातल्या विकारांची निवृत्ती करणार आहे. काय म्हटलं, नाश होय षडरिपूचा. विकार आपल्यामध्ये मद मोहादी मत्सर आदीचे विकार आहेत. ते सगळे विकार आहेत. ते जसं अन्न बनवलं जातं त्या अन्नातून पण काही संस्कार होतात. म्हणजे फक्त अन्नातूनच होतात असं नाही, पण काही संस्कार त्या अन्नातून होतात. आणि म्हणून किमान आपल्या घरामध्ये ज्या वेळेला आपण अन्न बनवतो, एखादा पदार्थ बनवतो, वास्तुशास्त्राने सांगितलं की तुमचं जे भोजनगृह आहे त्यामध्ये सूर्याचा प्रकाश यावा. जे तुम्ही अन्न बनवता त्या अन्नाला सूर्याच्या प्रकाशाचा स्पर्श व्हावा, म्हणजे ते अन्न पवित्र होतं. सूर्योदयाच्या माध्यमातून. म्हणून बघा, वास्तुशास्त्रानं सांगितलं की अन्नघर कुठे असावं, भोजनगृह आग्नेय दिशेला, म्हणजे पूर्व आणि दक्षिणच्या मधला जो भाग आहे त्याला म्हटलं जातं आग्नेय दिशा. त्या आग्नेय दिशेमध्ये तुमचं भोजनगृह असावं. म्हणजे पूर्वेकडे असल्यामुळं पूर्वेकडची किरणं सहजच आपल्या घरामध्ये येतात. आता ज्यांच्या घरामध्ये येत नसतील, आता तो भाग शेवटी आता संख्या जेवढी वाढायला लागली, एकाच घरात 4-4 पार्ट व्हायला लागले आणि त्याच्यामुळे मग तो प्रकाश कसा येणार. मग सूर्योदयाची नाही, सूर्यास्ताची येत असतील तर किमान घरामध्ये सूर्यप्रकाश यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची बाब, अन्न बनवल्यानंतर तुम्ही जे बनवतात असं नाही की सणाच्या दिवशी देवाला दाखवावं, बाकीच्या दिवशी दाखवू नये असं नाही. पूर्वी काही गावांमध्ये जे मठ मंदिर असायची त्या घरात पहिली भाकरी ही देवासाठी बनवली जायची आणि म्हणून ती दान दिली जायची. आपण ते अन्नदान सगळं विसरून गेलो आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या काही आघात आपल्याकडे व्हायला लागले, हे सगळे आघात होण्याच्या पाठीचं कारण आहे संस्कृतीचा विसर. आणि म्हणून ताट बनवल्यानंतर
पहिल्यांदा ते ताट देवाला निवेदन करावं. म्हणजे त्यातील आपल्या प्रती असलेला जो मोह आहे, आपल्या मनामध्ये त्या अण्णाच्या प्रती असलेली जी ममत्वाची भावना आहे. बघा, तुम्ही गुरुकडे जाताना काहीतरी घेऊन जाता. गुरुचं दर्शन रिक्त हस्तानं घेऊ नये म्हणतात. याच्या पाठीचं कारण काय? की तुमच्यामध्ये असलेला अहंकार समाप्त व्हावा. एकला अहंकार त्यागिता सर्व त्याग होय तत्वता. एक अहंकार तुमचा समाप्त झाला. गुरु काय करतात? गुरु तुमच्यातला अहंकार संपवतात. विकारांमधला श्रेष्ठ काय आहे? अहंकार. आणि तो अहंकार समाप्त झाला, व्यक्ती लीन होतो, विनम्र होतो. त्याच्या अंतःकरणामध्ये नम्र भाव निर्माण होतो. अंतःकरणाला जर शुद्ध करायचं असेल, अंतःकरण चातुष्टय म्हणलं जातं. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन काय करतं? संकल्प विकल्प करतं. बुद्धी काय करते? निश्चयात्मिका बुद्धी. एखाद्या गोष्टीला, जसं एका माणसानं जाता जाता रस्त्यावरती झाड पाहिलं आणि झाड पाहिल्यानंतर आंब्याचं झाड, आंबे चांगले लागलेले होते. पाहिल्यानंतर मनाला इच्छा झाली की आंबे आपल्याला खायचं आहे. मग लगेचच मनानं पायांना संदेश दिला, चल आंब्याच्या झाडाकडे. आंब्याच्या झाडाकडे पाय गेले की लगेच मनाने हाताला संदेश दिला, आता आंबे काढा. दगड घेतला, मारला, 2 आंबे खाली पडले. लगेचच रसनेनं स्वाद घ्यायची इच्छा निर्माण केली. मनानं लगेच रसनेला सांगितलं, स्वाद घ्या. आंबे खाल्ले. आंबे खाऊन झाले इतक्यामध्ये त्या आंब्याच्या झाडाचा मालक आला. त्यानं आंबे पाडलेले पाहिले. त्यानं एक काठी घेतली आणि 2 पाठीला मारल्या. बघा, पाय आंब्यापर्यंत गेले, हाताने आंबे पाडले, मुखानं ते खाल्ले, पोटाला तृप्ती झाली, पाठीला मात्र मार झाला. एवढंच नाही तर डोळ्यांना अश्रू यावे लागले. एवढी सगळी प्रक्रिया झाली. मनाला काय ताप झाला का? पाठीनं आंबा नाही खाल्ला, पायाने नाही खाल्ला, रसनेने खाल्ला, पण तृप्तीचा अनुभव मनाला झाला. आपल्या सगळ्यांची अवस्था अशी आहे की आपलं मन जे आहे आपल्याला विचलित करतं, पण आपल्या मनानं आपल्याला विचलित करू नये यासाठी गुरुच्या प्रसादाच्या माध्यमातून मनाची तृप्ती करण्यासाठी अभंगाचं दुसरं प्रमाण सांगितलं जातं. सर्व विकार बघा, कामाचा अतिरेक झाला की लोभ वाढतो आणि क्रोधाचा अतिरेक झाला की माणूस अहंकारी बनत जातो. आणि म्हणून हा विकारच आपल्याकडे वाढू नये
याच्यासाठी प्रसाद भाव निर्माण झाला पाहिजे. प्रसाद, संतांनी प्रसाद मागितला. वाढो लोके सदाचार, सद्विद्येचा बळीमार, हो सर्वत्र साचार, हाची प्रसाद आवडे. आपल्या अंतःकरणामध्ये सद्भाव वाढावा एवढंच नाही, आपल्याला सुखाची प्राप्ती व्हावी, आनंदाची प्राप्ती व्हावी. सुख प्राप्तीचा उपाय काय आहे? सुखासाठी काय करावं? सुख मिळण्यासाठी सेवा हा सगळ्यात उत्तम उपाय आहे. सेवा करावी निरमळ, सेवा करावी निरमळ, सेवा करावी निरमळ, सेवा करावी निरमळ. सेवा केल्यानं सुखाची प्राप्ती होते. आता आपण घरातल्या आई बापाचीच सेवा करत नाही, बाहेरच्यांची तर लांबच राहिलं है ना. ज्यांनी हे आपल्याला जगत दाखवलं, ज्यांनी या जगतामध्ये आपल्याला जन्माला घातलं, त्यांची सेवा करायला सुद्धा आपल्याला तर वेळ नाहीये. तरी बरं अजून खेडेगावात लोक आई वडिलांना सांभाळतात. कारण सज्जन हो, या जगामध्ये आई वडिलांसारखं प्रेम आपल्यावरती या जगात दुसरं कोणीच करत नाही. किती जरी कोणी म्हणेल, सुभाषितकाराने सांगितलं की जगात प्रेम आहे प्रेम आहे म्हणणारी लोक खूप आहेत, प्रत्यक्ष वेळ आली की कोणीही आपल्या सोबत नाही आहे. कोणी नाही प्रेम सज्जन हो प्राप्त करून घ्या. कारण या मंदिरातला देव तुमच्याशी बोलणार नाही, पण तुमच्या घरात देवरूप असलेले तुमचे आई वडील मात्र तुमच्याशी बोलतात. आणि एवढंच नाही, याच्या पुढे जाऊन मी सांगितलं की जी माणसं आपल्या आई वडिलांची सेवा करतात त्यांचीच मुलं त्यांची सुद्धा सेवा करतात. आपण जर आपल्या आई वडिलांची सेवा नाही केली तर आपली मुलं आपली सेवा करणार नाहीत. सध्याची वस्तुस्थिती आहे. परवाची गोष्ट, वेळ्यामध्ये सातारा पुणे हायवेला सुरूरच्या जवळ वाईच्या अलीकडे वेळे नावाचं गाव आहे. एक आश्रम शाळेचं पेपरला बातमी आली, तुम्ही वाचली असेल की बापाला 4 मुलं 1 मुलगी. त्याला वाटत होतं की माझ्या बाळांनी मला भेटावं, मला त्यांना भेटायचे. त्यानं त्या व्यवस्थापकाला इच्छा व्यक्त केली. त्या व्यवस्थापकांना सगळ्यांना संपर्क केला, पण कोणीही यायला तयार झालं नाही. आणि ज्या वेळेला यायला तयार झालं नाही तो व्यवस्थापक दुःखी झाला. पर्याय नव्हता. शेवटी 5-6 महिन्यामध्येच तो वयोवृद्ध व्यक्ती शिव झाला, शिवव्यक्त झाला. आणि तो झाल्यानंतर त्याच्या मुलांना त्यांनी संपर्क केला, बाबा असं झालेलं आहे. तो म्हणला, तुमचं तुम्ही बघून घ्या, आम्हाला कशाला सांगता. म्हणजे त्याच्या अंत्यविधीला सुद्धा मुलं पोचले नाहीत.
अलीकडच्या काळामध्ये परदेशात राहणारी मुलांची अवस्था अशीच आहे, पुन्हा ते मेलवरच पाठवणार, मेलवरच सगळा विधी करणार. म्हणजे त्यांना प्रत्यक्ष यायला वेळ नाही, मी काही येऊ शकत नाही, तुमचं तुम्ही उरकून घ्या म्हणतात ते पटकन. म्हणजे ही विकृती उपयोगाची नाही आहे. हा काय आनंद देणारा, सुख देणारा प्रकार नाही आहे. आनंदाची प्राप्ती व्हावी याच्यासाठी सेवा करावी लागते. ती आई वडिलांची असेल, गुरुजनांची असेल, समाजाची असेल. जेवढी जेवढी ऋण आपल्याला, त्या ऋणांना जर फेडायचं असेल, उतराई व्हायचं असेल, तर सेवेच्या माध्यमातून उतराई होता येतं. आई सारखं प्रेम या जगामध्ये सज्जनो आपल्यावरती कोणीच करणार नाही. एक छोटासा दृष्टांत आहे. एक मुलगा आणि आई या दोघांचा संवाद होता. लक्षपूर्वक ऐका. आई बाळाला म्हणते, अरे दादा माझा डोळा खराब झाला, तू काय करशील? त्यावेळेला तो बाळ म्हणू लागला, आई तुझ्या आशीर्वादानं फार चांगला आहे, चांगल्या शहराच्या ठिकाणी तुला घेऊन जाईन आणि तुझा डोळा बरा करेन. ती म्हणली, जर त्या शहराच्या ठिकाणी जर डोळा बरा नाही झाला तर काय करशील? नाही म्हणलं, तुला मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये, मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल आणि तिथं तुझा डोळा बरा करेन. ती म्हणली, जर तिथं जरी नाही झाला तर काय करशील? तो म्हणला, तुझ्या आशीर्वादानं 5-25 एकर शेती आहे, 2-5 एकर शेती विकेल आणि परदेशामध्ये घेऊन जाईल आणि तुझा डोळा बरा करेन. आई म्हणली, बास बाळा, आज माझी कुस पवित्र झाली. तुझ्यासारखा एक सुपुत्र मी जन्माला घातला, जो आई वडिलांची सेवा करणार आहे. त्यावेळेला तो दादा म्हणू लागला, आई का ग माझी परीक्षा पाहत होतीस का? त्यावेळेला ती म्हणली, नाही रे. तितक्यात तो दादा म्हणू लागला, आई जर कोणत्या प्रकारानं माझा डोळा खराब झाला तर तू काय करशील? ती म्हणली, बाळा एका क्षणाचा विचार न करता माझाच डोळा काढून तुझ्या हातामध्ये देईल. हे असतं आईचं प्रेम. कालचाच विषय, कालचा. कालच आमच्या इथं एका मुलीची दोन्ही किडन्या फेल झाल्या आणि म्हणून 3 महिने टेस्ट साठी तिच्या वडिलांनी सांगितलं की मी द्यायला तयार आहे. त्यांचं वय पण 65-70च्या आसपास आहे, पण मी एक किडनी द्यायला तयार आहे आणि त्यांचं टेस्ट सुरू आहे. म्हणजे तुम्ही ज्या आई वडिलांसाठी वेळ द्यायला पाहिजे होता त्यांना कधी वेळ दिला नाही, पण शेवटी तेच आपल्या कामाला येतात, बाकी कोणी नाही. तुम्ही सोशल नेटवर्क वरती किती फ्रेंड आहेत आणि व्हॉट्सअपवर किती ग्रुप आहेत, अहो कोणी येत नाही. ते तिथूनच विचारतात, बरं आहेस का, चांगला आहेस का, ठीक आहेस का, झालं. ते क्षणिक आहे. आणि म्हणून या सगळ्यांपासून थोडस संवाद साधा. ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं त्यांना 2 शब्द प्रेमानं बोला. फक्त तुम्ही प्रेमानं 2 शब्द बोलावे हीच अपेक्षा. निस्वार्थ प्रेम
रामायणामध्ये प्रसंग सांगितला, कुपुत्र जायते क्वचिदपि कुमाता न भवति. एखादा दुष्ट पुत्र जन्माला आला बघायला मिळतं, पण एखादी कुमाता जन्माला आली असं आपल्याला बघायला सुद्धा मिळत नाही. कुमाता न भवति. आणि म्हणून आपल्या आई वडिलांच्या प्रतीचं प्रेम आपल्या जीवनात सुख निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे. ती चालती बोलती देव माणसं आहेत, त्यांना आपल्याला ओळखायला शिकलं पाहिजे. जीवन जगत असताना कधीतरी या जीवनाला आरंभ केला पाहिजे. अनेक वर्षे आपली समाप्त झाली. मग एवढे वर्षे आपण आता 50 वर्ष 40 वर्ष 45 60 जेवढे काय आता जगलेलं आहोत. अनेक लोक अशी आहेत 60 वर्षाचं आयुष्य झालं तरी सुद्धा अजून देव माहिती नाही, मंदिर माहिती नाही, नामस्मरण पूजापाठ कोणत्याही प्रकारची साधना नाही आहे. 4 मित्र अमेरिकेमध्ये राहत होते आणि अमेरिकेमध्ये राहत असताना त्यांच्या मनामध्ये आलं की आपल्याला काही वस्तू खरेदी करायची आहे. आणि म्हणून वस्तू खरेदी करण्यासाठी ते मार्केटमध्ये गेले. मार्केटमध्ये गेल्यानंतर सगळ्या वस्तू खरेदी केल्या आणि खरेदी करून ते त्यांच्या राहण्याच्या निवासाकडे आले. ते ज्या ठिकाणी राहत होते तो निवास 25व्या मजल्यावरती होता. ज्या वेळेला ते त्यांच्या बिल्डिंग जवळ आले, खाली लिफ्ट वरती लिहिलं होतं की आज लिफ्ट बंद आहे. लिफ्ट वरती लिहिलं होतं आज लिफ्ट बंद आहे. मग काय करायचं? मग त्याने ठरवलं आपण असं करूया, चौघांनी एक एक कथा सांगायची आणि आपण चालत चालत 25व्या मजल्यावरती जायचं. पहिला मित्र कथा सांगू लागला, त्याची कथा समाप्त झाली. दुसरा व्यक्ती सांगणार, पहिल्या व्यक्तीनं कथा सांगू पर्यंत 11व्या मजल्यापर्यंत पोहोचले. दुसरा कथा सांगायला लागला 23व्या मजल्यापर्यंत पोहोचले. आणि तिसऱ्याला म्हणू लागले की कथा सांगा. तो म्हणू लागला आता नाही राहू दे, आता 23व्या मजल्यावर पोहोचलो, आपल्याला 25व्या मजल्यावरती जायचं, आता कशाला कथा सांगू. सगळेजण आग्रह करायला लागले. मग म्हणल्यानंतर तो कथा सांगू लागला. तो म्हणला माझी कथा फार छोटी आहे. एक राजा होता, शिकारीला गेला होता, शिकारीवरून परत आला, गाडीतून उतरला आणि खाली त्याचाही बंगला असत 25व्या मजल्यावरती होता. लिफ्ट जवळ आला, लिफ्ट बंद आहे असं समजलं. तो चालत येऊ लागला आणि चालत 25व्या मजल्यावरती आला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं आपल्या रूमची चावी खाली गाडीतच विसरली. शिवहर म्हणजे चावी गाडीत विसरलेली असं म्हटल्याबरोबर हे तिघे जण त्याच्या उरावच बसले. पण ह्याच्याकडे चावी ठेवायला दिली होती, ह्याने ठेवून आला गाडीत जाऊन. सज्जन हो, आपल्या सगळ्यांची अशीच अवस्था आहे. 50 वर्ष झालं आपलं आयुष्य आपण जगतोय, पण अजून त्या जीवनाची चावी आपल्याला नाही प्राप्त झाली आहे. आणि ती चावी म्हणजे सेवा आहे. सेवा करायला आरंभ करा, तुम्हाला आनंद मिळायला सुरू होईल. सेवा करायला सुरू केलं पाहिजे. द्वेष वगैरे सोडून द्या. 50 वर्षाचं आयुष्य फार आयुष्य नाही. तुम्हाला वाटतं तितकं मोठं आयुष्य नाहीये. माझ्याकडे एक व्यक्ती, मी एकदा चायनाला निघालो होतो आणि एअरपोर्टला, दिल्लीच्या इंटरनॅशनल एअरपोर्टला मी उभा होतो आणि एक फॉरेनर होता. तो आमच्याकडे आला, म्हणला स्वामीजी तुम्ही थोडेसे साधनावान वाटता, जर ध्यान वगैरे करत असाल. मग थोडं इकडं तिकडचं बोलू लागल्यानंतर त्यानं म्हणू लागला की आम्ही एक संशोधन करत आहोत की आज माणसाचं आयुष्य 100 वर्षाचं आहे, ते आम्हाला 150 वर्षाचं कसं करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मी म्हणलं 150 वर्ष का, 500 वर्षाचं होऊ द्या, नाहीतर पूर्वज आपले किती वर्ष जगायचे. सतयुगामध्ये माणसाचं आयुष्य होतं 1,00,000 वर्षाचं. त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झाली, 10,000 वर्षाचं आयुष्य त्रेतायुगामध्ये होतं. द्वापार युगामध्ये 1 शून्य कमी झाली, माणसाचं आयुष्य होतं 1000 वर्ष. कलियुगामध्ये 1 शून्य कमी झाली, माणसाचं आयुष्य झालं 100 वर्ष. आता देवाला आपण प्रार्थना करूया, आता शून्य काय कमी करू नका. 2 पंचवार्षिक पण होत नाही.
आता 0 कमी नाही. माणसं 100 जगतात का? ज्योतिष शास्त्रानं सांगितलं माणसाचं आयुष्य 120 वर्षाचं. 12 राशी, 10 वर्षाची एक रास. शेटे गुरुजी कितव्या राशीत आहे तो? हा म्हणजे 8व्या राशीत आहे. त्यामुळे स्वभाव सुद्धा वृश्चिक राशीसारखा झाला. तो सांगत जात शिवहार शिवहार. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, नंतर धनु, मकर, कुंभ आणि मीन. 12 राशी आहे. या 12 राशीप्रमाणे माणसाचं आयुष्य 120 वर्ष आहे. 6व्या राशीत आपण आलो म्हणजे 6 राशी पूर्ण झाल्या. कन्या राशी पण झालो की 7वी राशी सुरू होते तूळ. आणि म्हणून आपण 61वं वर्ष सुरू झालं की काय करतो? तुलाभार करतात. 61 वर्ष ज्या व्यक्तीची जीवनात पूर्ण होतात त्याचा तुलाभार केला जातो. ज्याच्या जीवनामध्ये 81 वर्ष पूर्ण होतात त्याचा सहस्त्रचंद्र दर्शन केला जातो. म्हणजे त्या व्यक्तीनं पौर्णिमेचे परिपूर्ण चंद्र 1000 पाहिले आणि म्हणून त्या व्यक्तीचा केला जातो तो विधी सहस्त्रचंद्र दर्शन. आता माणसाचं आयुष्य एवढं आहे का? आता जगतोय का? आता म्हणजे माणसाचं आयुष्य टिकली सारखं झालंय, कुंकवासारखं नाही. कुंकू कसं असं मोठं मोठं असायचं ना, त्यामुळं आयुष्य पण मोठं मोठं होतं. आता टिकली आहे ना, झटक्यात फटक्यात जास्त व्हायचं नाही. एवढं झालं की समजतही नाही गेला. म्हणजे असं म्हणायचं पूर्वी माय माऊल्या कुंकू लावायचे आपल्या पतीचं आयु. आता माय माऊल्यानं कपाळाला टिकली आहे की नाही याचंही भान नसतं. काल मी एका पाठपूजेला गेलो होतो. मी म्हटलं माय जरा कुंकू पिंकू लावा. आम्हालाच आठवण करून द्यावी लागते लावा काहीतरी कपाळाला. आता म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विसर पडायला लागला. माणसाचं आयुष्य सुद्धा कमी व्हायला लागला. 18व्या वर्षी, 19व्या वर्षी, 25व्या वर्षी अटॅक यायला लागले. हे सगळं सोशल नेटवर्कचे परिणाम आहे. अतिरेक जागरणाचा, अतिरेक डॉल्बीचा. बघ आता असं कीर्तनात वगैरे मनोरंजन चांगलं केलं आपलं, चांगला साऊंड वाला बोलवला. पण हे जर जयंती वगैरे आल्या, कुठली महाराजांची जयंती आली, असं डॉल्बी असतो की जणू म्हणजे जयंती आली की डॉल्बी वाजलाच पाहिजे आणि आम्ही नाचलंच पाहिजे. अहो हे बाकीचं घेण्यापेक्षा त्या सत्पुरुषांचे, महापुरुषांचे जय जयकार करत असताना त्यांनी घालून दिलेल्या विचारांप्रमाणे आपण राहणं ही खरी त्यांची जयंती आहे. आणि तशा पद्धतीची जयंती आम्हाला अपेक्षित आहे. ना की धिंगाणा करणारी जयंती. उगाच त्या ज्योती आणायला जाऊ आणि मग तो धिंगाणा करू, काय उपयोग आहे त्या जयंतीचा? ती महापुरुषांची तशा पद्धतीची जयंती आम्हाला उपयुक्त नाही. आणि ह्या गोष्टीचे परिणाम आज आपल्याला जाणवायला लागले. आयुमान कमी झालं. आयुष्य का तो काळ सावधान. आयुष्य समाप्त होणार आहे. आता अलीकडच्या काळामध्ये 60 पर्यंत आयुष्य आलंय. 60व्या वर्षी लोक निघून जातात, समाप्त होतात. पूर्वी म्हणजे आता शेटे गुरुजींसारखे 80 पर्यंत वगैरे गेलेले, आता जेवढं काय ते बोनस मध्ये म्हणायचं आपण. म्हणजे आयुमान कमी झालं. याला कारण आहे आपली दिनचर्या. सारखं ट्रेस मध्ये राहणं, तणावामध्ये राहणं आणि या गोष्टीचा परिणाम आयुमान कमी होऊ लागलं. आणि म्हणून हे आयुमान वाढावं याच्यासाठी थोडी ध्यान, धारणा, साधना, हे अष्टांग योगाचे काही प्रकार केले पाहिजे. अलीकडे लोक म्हणजे पूर्वी लोक चांगल्या प्रकारचं स्वास्थ्य मिळावं, देवाची साधना घडावी म्हणून योग करायचे. आता रोग होऊ नये म्हणून योग करतात. शिवहर. आणि खरं आहे, जो व्यक्ती बघा, तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर 1 तास तुम्ही अनुलोम विलोम प्राणायाम, डाव्या नाकपुडीनं श्वास घेतला, उजव्या बाजूने सोडला, 1 तास केला तर तुमच्या शरीरातल्या 70,000 ज्या नाड्या आहेत त्या नाडीचं शुद्धीकरणाचा विधी सुरू होतो. अनुलोम विलोम प्राणायाम, उज्जैन प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम. ज्याला तणाव जास्त त्यानं भ्रामरी ओंकार करावा.
ज्यांना रोग घालवायचे आहेत, बरेच काही स्किनचे प्रॉब्लेम असतील, डोळ्यांचे प्रॉब्लेम, ते कपालभाती प्राणायाम जास्त करायला पाहिजे. म्हणजे योगामध्ये तेवढी ताकद आहे बघा. योगाच्या माध्यमातून रोग जातात हे त्याचे छोटस उदाहरण आहे, पण त्याच्याही पेक्षा काही प्रगल्भ ज्योती प्रज्वल. परवा काही टीव्ही वरती दाखवण्यात आलं, एका मुलाला त्याला नुसता बल्ब पकडला की तो बल्ब लागतो. एवढी ऊर्जा आपल्या आतमध्ये आहे, पण आपण ती उपयोगामध्ये आणत नाही आणि म्हणून त्याचं सामर्थ्य आपल्याला कळत नाही आहे. आणि म्हणून ते कळण्यासाठी हा माणसाचा जन्म आहे. माणसाचा जन्म हा व्यर्थ घालवण्यासाठी नाही आहे, हा काय करमणुकीसाठी मिळालेला जन्म नाही आहे. या जीवनाला तुम्ही सार्थक करण्यासाठी जेवढं काही शुद्ध पवित्र भावनेनं जगता येतं तेवढं जगण्याचा प्रयत्न करा, कारण हा जन्म पुन्हा पुन्हा मिळेल हे काय सांगता येत नाही आहे. आणि म्हणून लक्ष्मण महाराज म्हणतात की तुम्ही जन्माला आला 83,99,999 वेळेला जन्म मृत्यू जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये तुम्ही फेरत मारत आला. आता मात्र कुठेतरी मुक्त व्हा आणि तो मुक्त होण्यासाठी गुरुच्या आशीर्वादानं, गुरुच्या कृपा प्रसादानं त्याची प्राप्ती व्हावी, हा पवित्र भाव या निमित्तानं मी व्यक्त करतो. वेळ समाप्त झालेली आहे. आजचा हा राशीचा अखंड शिवनाम सप्ताह वर्ष 25वा आहे. स्थानाची देवता भगवती जगदंबा माता, भगवान काशी विश्वेश्वर सत्पुरुष संत आकोबा शेठे यांच्या सर्वांच्या पुण्याईनं, त्यांच्या आशीर्वादानं अतिशय चांगल्या पद्धतीचा सप्ताह गेली 25 वर्ष या ठिकाणी होतोय. या सप्ताहाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष सुद्धा म्हणजे हा 50 वर्षापर्यंत सप्ताह अजून चालत राहावा आणि याला तुम्ही सगळेजण साक्षी असावं अशा पद्धतीचा मी भाव व्यक्त करतो. माणसाचं आयुष्य तुम्हाला मिळालेलं आहे ते परिपूर्ण आनंदानं जगायला शिका, आहे ना. थोडस मशीन पासून बाजूला जा आणि निसर्गाशी आपलं नातं जोडण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आता विज्ञानाच्या दृष्टीने काही प्रगत उपाय झाले, पण आपण मशीन मध्ये नको, सारखं टीव्ही नको, सारखं मोबाईल नको, याच्यापासून जरा बाजूला आणि निसर्गाचा आनंद घ्या. निसर्ग माझा मी निसर्गाचा हा भाव तुमच्या अंतःकरणामध्ये येऊ द्या. काल परवाच सांगलीमध्ये एका पुस्तकाचं आम्ही प्रकाशन केलं, त्याचं नाव होतं निसर्ग माझा मी निसर्गाचा. कारण येणाऱ्या काळामध्ये माणसाला माणसाशी बोलायलाच वेळ नाही. विवेक खडसाशींनी सांगितलं 2050 सालचा भारत कसा असेल. पूर्वी असं म्हणायचे मामाच्या गावाला जाऊया, आणि मामाच्या गावाला जाऊन खेळणं आनंद उत्साह असायचा. अलीकडच्या काळामध्ये मामाच्या गावाला लोक जातात, पण मोबाईल सोबत असला तर त्या घरात किती मुलं आहेत कळतच नाही, कारण कोणाचा आवाजच नाही. एक मुलगा आईकडे आला, म्हणला आई मी फार क्रिकेट खेळलो. ती म्हणली कुठे? मोबाईलवर. मोबाईलवरचे क्रिकेट खेळून काय होणार आहे का? होणार नाही. ग्राउंडला जाऊन खेळला तर आनंद वेगळा मिळेल. आणि म्हणून या सगळ्या साधनांपासून थोडस मायमावल्यांनी दक्षता घ्या. आपल्या छोट्या छोट्या बाळांना तुम्हाला समाधान वाटतं, मोबाईल तुम्ही लगेच देता आणि ते शांत बसतं, पण हा दुर्गामी परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. आणि म्हणून त्यांना त्याच्यापासून अलिप्त ठेवण्यासाठी काही उपाय तुम्ही करा. त्यांना ग्राउंडच्या खेळांवरती खेळण्याचा उपाय करा, त्यांना थोडस फिरवण्याचा उपाय करा, तर आपल्याला येणारी पिढी ही अत्यंत मंगलदायी बघायला मिळणार आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून गेले 7 दिवस झालं वेगवेगळ्या माध्यमातून जे प्रबोधन होत आहे, आपल्या मनोज विसापुरे, आपले शेटे सर, आपलं महिला भजनी मंडळ, आपण सगळे ग्रामस्थ सद्भक्त मंडळ, आपण सगळ्यांनी जो सहयोग दिला आणि ह्या सगळ्यांचा सहयोग म्हणून हा सप्ताह अत्यंत चांगल्या पद्धतीने संपन्न होतोय. आता एकदा सगळ्यांना 25 वर्ष झाल्याबद्दल मनोजच्या वतीनं का मनोजच्या सोबत नाही, मनोजच्या वतीनं काशी येत ना नाही, तो म्हणतो मी सगळ्यांना घेऊन जातो पण पैसे तुमचे. म्हणजे तो घेऊन जायला तयार. गेल्या वर्षी आपण म्हटलं होतं तसं आम्ही एक यात्रा त्याला दिली होती. रामेश्वरमचे आपले रायगड जिल्ह्यातले 150 भक्त
रामेश्वरची यात्रा फार सुंदर पद्धतीनं आपल्या मनोजनं त्याचं व्यवस्थापन केलं. आता आणखीन एक 50 लोकांची यात्रा आहे. जसं काय की मनोजनं आजूबाजूच्या लोकांना भरपूर नेलं, राशीन मधल्या किती लोकांना नेलं मला माहिती नाही आहे. तर आता तुम्हाला सगळ्यांना ज्यांची ज्यांची इच्छा अपेक्षा आहे मध्ये सप्ताह पण कुठला तरी करून आले असं मला मनोज सांगत होते. तर आपण सुद्धा काशी यात्रा करावी, कारण आता आपली वाटचाल समाप्तीकडे आहे. अर्ध साहित्य पुढे पोहोचलंय, आपण जाणं बाकी आहे. आणि मग ते जाण्याच्या अगोदर थोडं जीवनाचा आनंद घ्या. जीवनाचा आनंद घेण्यासाठी हे जीवन आहे. बाकी समाप्ती आहे, ह्या सगळ्या गोष्टी इतर राहणार आहेत, आपण मात्र जाणार आहोत. हे तुम्ही लक्षात ठेवा. सोन्याचा उपभोग अवश्य घ्या. सोनं घाला, तुम्हाला चांगलं वाटतं अवश्य घ्या, सगळं घ्या, घर घ्या, दुकानं घ्या, पण लक्षात ठेवा हे सगळं इथंच राहणार आहे, आपण मात्र जाणार आहोत. आणि म्हणून आपण जाण्याच्या अगोदर आपल्याला याची जाणीव होणं की आपण जाणार आहोत, खऱ्या अर्थानं तुमचं जीवन सार्थक होण्याच्या दृष्टीची ती वाटचाल आहे. आणि म्हणून भगवंताच्या कृपेनं तुम्हाला पुन्हा दुःख पुन्हा सुख या द्वंद्वातून मुक्तता यावी. गुरुच्या विशेषताच हीच आहे. आजचा जो प्रसाद आहे याची विशेषताच ही आहे की तुम्हाला आनंदाची प्राप्ती व्हावी. आणि आनंद बघा व्यापक आहे. आनंद हा व्यापक आहे. आपण संक्षिप्त झालो. बघा आपण कपडे धुवायला नदीवरती जातो. नदीमध्ये कपडे धुतले तर नदी गढूळ होते का? नदी गढूळ होते नाही होत. पण बादलीवर पाणी बाजूला घेतलं, काठावरती गेलो आणि बाजूला येऊन जर आपण त्या बादलीमध्ये कपडे धुतले तर काय होतं की ती नदी गढूळ होते. तसं परमेश्वरात आपण एकरूप झालो तर आपण गढूळ होत नाही. मात्र जर परमेश्वरापासून अलिप्त झालो तर मग चिंता, तणाव, ग्रस्तता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला येतात. आणि म्हणून आपण सगळेजण परमेश्वराशी एकरूप होऊया, त्याचं नामकीर्तन करून. आणि कीर्तन नामकीर्तन झालं की मग आपण शेवटची चाल घेणार आहोत.
गुरुराज माऊली
कीर्तनाच्या निमित्तानं सुंदर असं पखवाज वादन आपल्याच गावातले काय हरिभक्त कर आहे योगेश काळे, योगेशजी काळे महाराज. सुंदर असं पखवाज वादन आणि आपली ही नेहमीची टीम, आपले सगळे गायक वादक, हार्मोनियम वादक, आपले वकील साहेब, शेटे, बखाले, गावातील राजे भोसले, देशमुखांना वगैरे आता बहुतेक आज उपस्थित दिसत नाहीत कुठे, बहुतेक कदाचित उशिरा येतील. तर अशी सगळीच मंडळी, अतिशय धार्मिक संस्कारांना नटलेलं हे गाव, असाच इथला सप्ताह दिवसेंदिवस वाढत जावा. वीर शैवलिंगायत समाज, राशीन आणि राशींचा परिसर, सुंदर असा हा सप्ताह आपण दरवर्षी करत आहात. आपण सर्वांना शिवरात्रीच्या निमित्तानं भगवान शिवाची कृपा, त्याचा आशीर्वाद तथा गुरुमाऊलींचा आशीर्वाद मी व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांच्या जीवनातलं जे दुःख आहे त्याचं निवारण व्हावं, असा आपण आज शिवरात्रीच्या निमित्तानं मरण्याचा, जागराचा आणि या प्रसादाचा दिवस म्हणून काशी विश्वेश्वराला, भगवती जगदंबेला, संतश्रेष्ठ अकोबा स्वामी या सर्वांना आपण अशी प्रार्थना करू की तुम्हा सगळ्यांच्या जीवनामध्ये ते सुख, शांती, समाधान प्राप्त व्हावं. सुजलाम सुफलाम मलयज शीतलम असं सगळ्यांचं जीवन व्हावं, असा भाव व्यक्त करतो. ही माझी वाक पुष्पपूजा समर्पण हो श्री गुरुराजा, मन्मथ शिवलिंग विभूजा श्री गुरुनागे श्री जय साम जय
भगवान